राम राम. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगले आहेत ना? चांगलं राहायला पाहिजे. तर चला बघा, रोज रात्री झोपताना ब्रश करायचा, रात्री यूट्यूब वापरायची आणि सकाळी दंतमंजन वापरायचं मैत्रिणींनो. आणि खूप याचे फायदे आहे, कारण हे माझा अनुभव आहे. दात नाही घासले ना ज्या दिवशी रात्री, तर दात असे सळसळ करते तर दुखायला लागते. तर ज्या दिवशी रात्री दात घासले का तर फरक वाटतो. तर मैत्रीण बघा, वरी आले होते मी रोजच्या प्रमाणे. तर इथं ना मी काय केलं, अगोदर गोळीचा तुकडा टाकला. तर तेव्हा ना मी ना ब्लॉक करत नव्हते, आणि नंतर हातात मोबाईल घेतला मैत्रिणीनं, तर सगळे कावळे उडून गेले. त्याला वाटलं आम्हाला काय मारते का काय करते म्हणून. मैत्रिणीनं कावळ्याला मुक्या प्राण्याला सुद्धा सगळं कळतं बघा. आता आधी नाही, इथे बघा, इथं बसलेले होते आणि उठून गेले. तर चला आता खाली आले मैत्रिणीनं. आकाड तळायचं आहे, नैवेद्य द्यायचं आहे मरीमाताला आणि वैशूच्या सासूला, त्यांना सगळ्यांना जेवायला बोलवायचं आहे. तर सकाळी खूप लवकर उठले मी आणि सगळे रेडी करून स्वयंपाकाची तयारी करायला लागले मैत्रिणींनो. तर बघू शकता. चला आता आपण इथं स्वयंपाक काय काय करायचं. आपल्याला मेथीची भाजी खुडून ठेवलेली होती, धुवून घेतली स्वच्छ मिठाच्या पाण्यात. इथं आपल्याला काय करायचे, चाणक्या करायच्या गुळाच्या. ते गुळाचं पाणी करून ठेवलं. इकडं भात झाला आणि इकडं वरण पण शिजलं मैत्रिणींनो. तर आपल्याला आकाड तळलेला नव्हता. आणि इथं खिशी घेतली बघा. आता आपण खिशी कशाची घेतली, रवा अर्धा किलो गुळ घेतला, पावशेर रवा घेतला आणि पावशेरला वरी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं. आणि त्याची खिशी घेऊन आपण ठेवून दिली. आता हे आपल्याला पीठ मळून घेतलं, निवद करायचे. आता हे निवद झाले आपल्या इथं. तर तशाच पोळ्या पण करून घेतल्या निवदाबरोबर मैत्रिणींनो. स्वयंपाक करायला खूप वेळ लागतं ना, तर त्याच्यामुळं खूप लवकर लागले होते. बाकी कामं पूजा करते आहे. आता इथं आपल्याला चाणक्या करून घ्यायची आहे. इतकं छान चाणक्या झाल्या. त्याच्यामध्ये ना जायफळ सुंठ पावडर वगैरे टाकली कुठून, इलायची हे टाकायचं मैत्रिणीनं. चाणक्यामध्ये खूप चवदार लागत. आता झाल्या इथं बघा, आपल्या चाणक्या घेतल्या आपण हे करून. आता आपल्याला टाकायचे तेलामध्ये. तेल गरम झालेलं आहे. तर हे आपलं आकाडाचं तळायचं काम चालू आहे. वैशूचा सासू नवरा नणंद कॉलेजला जाते मैत्रिणी. तर नणंद येते का नाही माहीत नाही, ती कारण ना 4-4:30ला सुट्टी होती. तर बघू आता. बघा हे बघा, इथं किती टम्म फुगले आहे बघा. अशा करायच्या, नरम मस्त छान झाल्या. रवा टाकून करायच्या चाणक्या, खूप चांगल्या पण लागत आता मैत्रिणींनो. आता इथं भज्याचं पीठ काढून ठेवलेलंच होतं, भजे तळून घेते. आधी नैवेद्य दाखवून आणायचे आपल्याला. भजे कसे, हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर मिक्सरमध्ये काढून घ्यायची मैत्रीण, लसूण वगैरे. खूप चांगले भजे होते. तर कुरड्या तळून घेतले. तर मैत्रिणीनं आकाडाचं हे असं राहतं, सगळ्यांनाच बोलवायचं होतं तिच्या चुलत सासांना वगैरे. पण मग एवढं स्वयंपाक करायला ना एकटीला थोडं अवघड जाते, म्हणून मग ते तिच्या सासूला त्यांनाच बोलवलं. तिची सासू पण म्हणायच्या, अहो राहू द्या, कुठं पसारा घालतात तुम्हाला दुकानामुळे, ह्याच्यामुळं जमत नाही, एकटीची खूप धावपळ होती. झालं तळून आता आपलं सगळं. इथे भेंड्या पण केल्या, सगळा रेडी स्वयंपाक झाला. मेथीची भाजी झाली आपली, भेंड्या झाल्या, नैवेद्य पण झाले. नैवेद्य पण आता आपल्याला घेऊन घरच्या देवांना दाखवायचे आणि मग माताला जायचं घेऊन मैत्रिणींनो. ते बघा, मी काल तुम्हाला सांगितलेलंच होतं की कसा जेव घालायच्या देवांना. तर चला आता मी झाले तयार. तर आपण जाऊ आता माताला निवेद्य घेऊन मैत्रिणींनो. खूप उशीर झाला आहे. तर आता त्यांना फोन केलेला आहे वैशूला, आणि त्यांना तिच्या सासूला म्हटलं या, सकाळपासून पाणी प्यायला भेटलं नाही, कामाच्या गर्दीमध्ये, कामाच्या घाईमध्ये. आणि तुम्हाला माहिती मी रोजचं लिंबू पाणी पिते. तर म्हटलं आता आधी निवेद्य दाखवायच्या आधी पाणी पिऊन घेऊ आणि मग निघू. आता निघालं आहे आपण. चला आपण जाऊ मैत्रिणींनो निवेद्य द्यायला. ती पूजा आहे घरात, तिला म्हटलं तोपर्यंत तू आवरून घे, पडची वगैरे पुसून आलो बघा. इथं आता गर्दी आहे, नंबराला थांबावं लागलं, अर्धा तास उभं राहावं लागलं मैत्रिणींनो. झाला आता आपल्या इथं निवेद्य वगैरे देऊन हे माताला. आता इथं हे बसलेला होता बाबा, तर मग त्याला ना 50 रुपये दिले मैत्रिणींनो. कोणाचं मन दुखवायचं नाही, कोणाचं मन नाराज करायचं नाही.
चांगले कर्म करत चालायचं, त्याचं फळ भेटतं. आणि मला माझा अनुभव आहे, मला फळ भेटलं, खूप भेटलं. अंगावरच्या कपड्याने आलेले होते मी इकडं. आता आल्या त्या दोघीजणी सासा-सुना. आणि वैशूची सासू इतक्या चांगल्या आहे मैत्रीण, तुम्हाला मी काय सांगू, इतका स्वभाव चांगला आहे त्यांचा, खूप इतक्या छान आहेत त्या. आता झालं बघा, इथं तिचे सासरे आलेले आहे आणि त्यांना जेवायला द्यायचे, ताटं वाढून ठेवले, घेतले त्यांच्यासाठी. आता तिचे वैशूचे जावाई बापू गेलेले ड्युटीवर. आता ते पण 4-4:30ला येणार आहेत. मग ते आल्याच्या नंतर येतात का नाही ते बी काही सांगता नाही येणार. झाले आमचे त्यांचे जेवण वगैरे झाले. पूजा इकडं बसली दिसत नाही आहे. आम्ही चौघीजणी बसलो जेवायला. तर मैत्रिणींनो, झाले जेवण वगैरे. आता त्यांनी थोडंसं आराम केला, 5-10 मिनटं बसल्या पडल्या, चहा वगैरे झाला सगळं. आणि आता म्हटलं साडी तर नग म्हणायच्या, साडी पण नाही आवडून जा नेसून, मग साडी नेसवली. आणि इतक्या चांगल्या मैत्रिणींनो तुम्हाला काय सांगू, खरंच आमच्या वैशूला सासूबाई खूप छान भेटले आहे. त्यांनी मळ्यातून वांगे आणले बघा, किती छान, एकच झाड आहे त्यांच्या घराशेजारी, त्याचे वांगे किती भारी आले. काही ना काही घेऊन यायचा प्रयत्नच करतात, वांग म्हणा, भोपळा म्हणा. तोंडले आणले ते दीपकला ना, छोटे छोटे बारीक तोंडले आवडतात ना. बघा हे पेरू आणला त्यांनी, हात पुराणा गेला पेरूच्या झाडाला. मी त्या दिवशी तुम्हाला दाखवलं होतं मागच्या ब्लॉकमध्ये पेरूचं झाड, तर त्याचे तोडून आणले त्यांनी. आणि हे तोंडले ना दीपकला, असे कोळे कोळे तोंडले ना आवडतात, म्हणून मग वैशूने दीपकसाठी तोंडले आणले तोडून. तर असं आहे त्यांचं स्वभाव वैशूच्या सासूचा, खूप चांगल्या. तर चला आता आपल्याला जायचं आहे वैशूच्या घरी, गावातल्या घरी. त्यांनी पण सवासणी राहिल्या होत्या, तर सवासणी घातल्या आहे आज. तर त्यांनी पण आमंत्रण दिलं, मला सकाळीच दिलेलं होतं. तर त्यांचा संध्याकाळचा कार्यक्रम आहे. तर आता आपण तिकडं जाऊ आणि बघू कसा आहे कार्यक्रम, कसा होतो, काय होतं. लग्न झाल्याच्या नंतर मी पहिल्यानंच चालले आता गावातल्या घरी त्यांच्या. कारण वैशू त्या मळ्यात राहत्या आणि वैशूच्या दुसऱ्या सासा 1 नंबर 2 नंबर असे त्यानं 2-3 3 सासानं इकडं राहत्या. मग गावातल्या घरी ते मी काही गेलेली नव्हते, तर मग मला त्यांनी आता बोलवलं. लग्न झाल्याच्या नंतर पहिल्यानं चालले मी त्यांच्या घरी मैत्रिणींनो. तर खूप छान आहे त्यांचे स्वभाव पण सगळ्यांचे इतक्या चांगल्या आहे त्या, तुम्हाला काय सांगू. आणि आता आपल्याला जायचं आहे, आज काही दुकानात गेले नाही, सकाळपासून उभ्याला उभी आहे. सकाळपासून ही कामाची अशी रुटीन होती, सकाळपासून म्हणजे 7:30 वाजल्यापासून हे कामं चालू होते मैत्रिणींनो. तर आता किती वाजले, 5-5:30-6 वाजत आले. तर आपल्याला जायचं आहे आता त्यांच्या इथं. बघा आता आलो. ही आत सासू आहे त्या वैशूच्या, आता सासू इतक्या छान आहेत त्या पण, इतक्या स्वभाव चांगले आहे. मला इतका म्हणजे त्यांचं व्हिडिओ घ्या, आम्हाला पण व्हिडिओ घ्या, घ्या काढून व्हिडिओ असं म्हणत होत्या त्या. किती त्यांना उत्सुकता होती की इनबाईला त्यांना माहीत झालेले वाटतं यांचे ब्लॉग करतात या म्हणून ना. मग त्या म्हणे आता या छोटी सासू आहे आत सासू, आणि त्या पुढे गेलेल्या त्या 1 नंबरच्या आहे. त्या दोघीजणी सख्या बहिणी. आता जेवायची व्हिडिओ पोरींनी कट करून टाकले मैत्रिणी. त्या म्हणे नका घेऊ, कारण घर आमचे वैशूच्या नंदा, तर त्याच्यामुळे त्यांनी डिलीट करून टाकले, मला माहीतच नाही. तर आता आमचे जेवण वगैरे झाले. आता त्यांना आम्हाला 7 जणी सवासनी, तर 7 जणीला 7 साड्या आणल्या मैत्रिणींनो, बघू शकता. तर अशा साड्या पण आणल्या त्यांनी, छान आणल्या साड्या पण. आता ओटी भरायचं काम चालू आहे, सगळ्यांना साड्या दिल्या. आता इतक्या त्या इनबाई, आता ही सगळ्यात शेवटची इनबाई माझी. आणि खूप चांगल्या सगळ्या जावा इतक्या चांगल्या आहे. या गोळ्या मेळ्यानं हसून खेळून कुठलाही कार्यक्रम असला ना तर एकत्र करतात मैत्रिणीनं. 5 जणी जावा आहे. आजकाल कुठं 1-2 जावा असल्या तर 1-2 ही म्हणते माझं तिच्या संग जमत नाही, ती म्हणते माझं तिच्या संग जमत नाही आहे. पण या बघा आता या कशा गोळ्या मेळ्यानं राहत्या, कुठल्या कार्यक्रम असल्या का सगळ्या संगच राहत्या. कोणाच्या घरी कार्यक्रम असू तर हजर राहत्या मैत्रिणींनो. आणि खूप हसी मजाक, इतकं छान एन्जॉय केला आम्ही. खूप मस्त वाटायचं. असं असलं तर बाबा किती छान वाटतं बघा बरं. आणि असं काय हे इकडं बसलं ते तिकडं बसलं, मी नाही तिला बोलत, मी ती नाही मला बोलत, तर याच्यामध्ये त्यांच्या घरात अजिबात नाही. इतक्या जावा अशा सख्या बहिणीसारखं राहत्या ते, असं म्हणजे जावा म्हणून वाटतच नाहीत मैत्रिणींनो. आता या सगळ्यात लहान जाऊबाई आहे त्यांची. तर असा आमचा कार्यक्रम छान पडला वैशूच्या घरचा मैत्रिणींनो. तर बघा आता घ्या ह्या आत सासू आहे मोठी वैशूची, खूप चांगला स्वभाव आहे त्यांचा पण, इतक्या छान आहेत त्या. काढा म्हणे इनबाई ब्लॉग घ्या काढून, असंच आठवण म्हणून राहते.
नंतर नंतर थोडी असं राहतं. तर त्यांचा दोघी बहिणीचं इतकं छान फोर्स आणि दोघी बहिणी खूप छान आहेत. आता ह्या त्यांच्या तिथल्याची त्या काय माहीत नाही. मी पहिल्यांदाच गेलेली. आता वैशूचे लग्न झाल्याच्या नंतर आता इथून पुढं माहीत होईल कोण कोणाचं, कोणती कोणाची इनबाई, कोणाची बहीण काय. आता बघा या साड्या पण सगळ्या बघा. त्याच्यातली एक जण कोणतरी म्हटलं की सगळ्या साड्या अशा वर करा. बघा सगळ्यांनी पदर किती उत्सुकता त्यांना, किती हाऊस, खूप चांगल्या, इतके स्वभाव चांगले मैत्रिणींनो, खूप मस्त. आता इकडं येतोय आम्ही आलोय आता एक एक. आता ह्या म्हणे त्यांची वैशूची आज सासू या इथं उभा राहिल्या त्या म्हणे भावजायांना पण घ्या. आता बघा ह्या 1 नंबर आहेत. वैशूची सासू 3 नंबर, 2 नंबरच्या मळ्यात गेले आहे आणि 4 नंबर हे आहे आणि 5 नंबर हे इकडच्या उभा राहिलेले आहे मैत्रिणींनो. तर असं बघा किती छान, किती मस्त, खूप एन्जॉय केला आम्ही. इतकी मस्त हसी मजा, गप्पा छप्पा मैत्रिणींनो. तर अशा होता आज त्यांचा सवासणीचा कार्यक्रम. आता आलो आहे बाहेर, जेवण वगैरे झाले आमचे. आता चालले आहे एक नाशिकचे आहे ना ते, आता त्या नाशिकला आता निघाले आहेत. चालले आहे गप्पा छप्पा मस्त बाहेर, हसणं बोलणं आणि इतकं मिळून मिसळून राहतात मैत्रिणीनं. मला तर कमालच वाटली खरंच. एवढं खटल्याचं घर आणि राग नाही लोभ नाही. बघा आता ही आमची इनबाई आहे 2 नंबरची, खूप चांगले आहे ते. आता इतक्या छान आहे, कधी पण गेले का गळ्याला पडत आता मैत्रिणींनो. ह्या पोरी बघा त्या म्हणे आम्हाला पण घ्या म्हणे. म्हटलं चला यायचं का म्हटलं तुम्हाला. त्या म्हणे हा बघा आता ताटा करताय. खूप मस्त, इतकं भारी वाटलं मैत्रिणींनो. आता आले घरी. आज दिवसभर दुकानात गेले नाही, काही नाही. आज माझे दिवसभर हेच कामं होते मैत्रिणींनो. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही साडी नेसवली, साडी पण खूप छान आहे मैत्रिणींनो. तर आजचा दिवस असा गेला माझा. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला कमेंट पण करा. आता फ्रेश झाले थोडेसे, आता कपडे वगैरे चेंज केले मैत्रिणींनो. चेहरा वगैरे धुवून घेतला थोडासा. आता थोडंसं 5-10 मिनटं बसायचं, बाकी घरातले कामं करायचे. राम राम, शुभरात्री.